मॉर्निंग मित्रांनो, बघू शकता महारुद्र मंदिराकडे दर्शनासाठी निघालो आणि बघू शकता आमच्या महारुद्र मंदिरासमोरील हे सर्व पटांगण बघू शकता. भरपूर असं पटांगण आहे. इथं सप्ताह असेल, लग्न कार्य असेल, याच पटांगणामध्ये सर्व कार्यक्रम होतात. आणि दर्शन घेतल्यानंतर मी आमच्या गावातील तिकडं शेतात असलेल्या महादेवाच्या मंदिराकडे निघालो आहे. कारण की आज श्रावण सोमवार होता, म्हणून श्रावण सोमवार निमित्त महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही गाडीवर तिकडे निघालो होतो. आणि बरेच भाविक भक्त दर्शन घेऊन फराळ करून गावाकडे निघाले होते. शाळकरी विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांनी महादेवाचं दर्शन घेऊन ते गावाकडे निघाले होते. आणि आम्ही तिकडे दर्शनासाठी जात होतो. बघू शकता सर्व निसर्गरम्य वातावरण, आणि निसर्गरम्य वातावरणात हे महादेवाचं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही निघालो होतो. तिथे गेल्यानंतर फराळाची पंगत वगैरे चालू होते. आणि मी महादेवाचं नंदीचं दर्शन घेऊन मलाही बरेच जण म्हणत होते गजू बस फराळाला वगैरे. आणि नंतर मी ही पत्रवाळी वगैरे घेतली आणि फराळ करण्यासाठी तिथं बसलो. आणि फराळासाठी होती मस्त साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन परत आपल्या मावळा अमृतुल्य हॉटेलला आलो. आणि सकाळी सकाळी हॉटेल उघडलं. बघू शकता सकाळी सकाळी हॉटेल उघडल्यानंतर ग्राहक काही अजून आलेले नव्हते. आणि महाराज होते. महाराज तिथं मस्त बिड्या फुकत होते. महाराजाला बिड्या फुकायचा असाही छंदच आहे त्यांचा. काही बिड्या फुकणं कधी थांबत नाही. मला सोबत होते. नंतर हॉटेल वगैरे बंद करून संध्याकाळी घरी आलो. आणि संध्याकाळी घरी येताच मोत्या माझ्या बरोबरच घरात घुसला. मोत्या मी दिसताच तिने माझ्यासोबतच घरात येतो. मग मोत्याला कसं थोडं दूध वगैरे होतं उरलेलं. मग मोत्याला लगेच वाटीभर दूध ठेवलं. मोत्यानं दूध वगैरे बघू शकता माझ्यासमोर दूध हाणताना मोत्या म्हणजे लयच सुपर आहे. आपण दिसलं की आपल्यासोबतच जिकडे तिकडे पळतो. जीव लावला मुख्य प्राणीसुद्धा माणसाला ओळख देतात, म्हणून मुख्य प्राण्यांना प्रत्येकाने जीव लावला पाहिजे. आमचा मोत्याला आपला लय जीव जडला.